जर निरीक्षण केलं असेल सारे माझे भक्तगण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा या षडाक्षरी नाम मंत्रात सारे जण तदात्मय झाले आहेत. भक्तगण हो, अशी ज्या शिव शंभूंची भक्ती करा तुमच्या परिपूर्ण करण्याकरता हा तुमचा देव कैलासीचा शंभू महादेव सदैव तत्पर राहील असा मंगलतरेचा आशीर्वाद मंगलतरेचा आशीर्वाद. अरे वा बाळ लभारा नंदी, अरे या कैलासी माझे आगमन होता क्षणी तो सुद्धा आशीर्वचनासाठी आनंदानं भांड लावित आहे. तुला सुद्धा माझा आशीर्वाद मंगलतरेचा आहे. अरे तू म्हणजे कोणी सामान्य नव्हे, माझ्याही योग्यतेपेक्षा तुझी योग्यता श्रेष्ठ आहे. आणि ती कशी असेल तर ब्रह्मा विष्णू महेश अग्नी वरुण व वायू अशा 6 देवतांची एकरूप शक्ती म्हणजे बाळ नंदी तू. पण ज्यावेळी आम्ही देवतानं सागराचं मंथन केलं आणि मंथन समयी वासुकी सर्पाची दोरी करून मेरू पर्वताचा रवी केला आणि देव आणि दानव सागराचं मंथन करू लागलं. तसं मंथन होऊ लागलं. वासुकीला झालेल्या त्या असाह्य वेदना आणि त्याच वेदनेमुळे त्याच्या मुखातून निघणारं ते काळकोट विष आणि ते जर का विष भूतलावर पडलं असतं अखिल विश्व रसातळाला गेलं असतं. विश्वाची लय करण्याची जबाबदारी माझ्या मारते आपल्याकडनं. ते विष मी माझ्या तळावर घेऊन प्राशन केलं, पण विष प्रशानंतर माझ्या हाताचा दहा झाला आणि तोच दहा रामनामामुळे शांत झाला. म्हणूनच म्हणतोय या कैलासी बसावं आणि रामनामाचं महादेवाला कथन करावं कैलास पर्यंत पण शिवशंभू तर ध्यानस्थ झाले. मग आता होणार कसं? देवाच्या ध्यानाचं विसर्जन तर व्हायला हवं. हे देवा, हे कैलासचा देवा शिवशंभू महादेवा यावेळी नेत्र उघडण्यासाठी तत्पर हो देवा. नेत्र उघडण्यासाठी ओम नमः शिवाय. मंगलकरांचा आशीर्वाद. अरे वा समाधान. अरे आशीर्वाद दिला की चिंत मनोकामना सफल असेल. बरोबर आहे. नित्यशा आशीर्वाद मिळतात की मनाचं समाधान होतं. पण आजच्या दिवशी देवा तुला आशीर्वाद दिला हवं तसं समाधान झालेलं नाही. काय नारद? हा, अरे या कैलासी प्रत्यक्षात तुला मी आशीर्वाद दिला, समाधान हवं तसं झालं नाही. कारण यावेळी कारण रे देवा मन संभ्रमित झालंय. कशामुळं? आणि हा संभ्रम देवा तुला दूर करावा लागेल. हो, कारण देवा तुला ज्ञात नाही स्वर्ग मुक्ती पाताला त्रिस्थलात ज्याची भ्रमंती तो हा नार देवा. ही भ्रमंती करत असता ती दृश्य माझ्या नजरेत पडलं ना, ते दृश्य पाहता देवा मन विचारी बनलंय. भ्रमंती करत असताना एक दृश्य तुझ्या दृष्टीत पडलं आणि हे दृश्य आगळं आणि वेगळं. मला एक सांग रे, असं काय पाहिलं तू आणि ते कुठं नेमकं पाहिलं? देवा मृत्यूलोकाच्या ठिकाणी. काय मृत्यूलोकाच्या ठिकाणी? लोकांच्या ठिकाणी भेद म्हणजे काय या मृत्यूलोकी या शिवाचे शिवभक्त आहे आणि अशा मृत्यूलोकी सांग रे काय घडतंय मृत्यूलोकी? देवा आतापर्यंत केव्हा घडलं नाही, याच्या पुढे घडेल हे सांगता येणार नाही. अशा तऱ्हेचं दृश्य मी पाहिलं. ते दृश्य कोणतं असेल देवा? मृत्यूलोकाच्या ठिकाणी तुझी शिवमंदिर आहे. हो, आणि त्या शिवमंदिराच्या ठिकाणी प्रत्येक भक्त जातो, भक्तिभावी तुझी सेवा करतो. एवढ्यात तुम्ही गोडधोड नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण केला. हे त्यांचं कर्तव्य आहे.
भक्ताचं कर्तव्य आहे. पण देवा पण असा एक भक्त मी पाहिला काय म्हणू कसा जो तुझी भक्ती करतोय, तुझा पूजन करण्यासाठी तत्पर होतोय. पण जे दृश्य मी पाहिलं ते दृश्य आगळ्याने वेगळं आहे देवा. त्या ठिकाणी गोडधोड नैवेद्य नव्हे तर मांसाची तुकडी त्या ठिकाणी अर्पण केली जाते. मुखातून पाणी आणून तुझ्या अश्रुपिंडीकडून त्याचं सिंचन होत आहे. मग सांग, हे जर का असंच घडत राहिलं तर इतर भक्तांनी कोणता आदर्श ठेवावा? नारदा, मृत्यू लोकांच्या ठिकाणी असा एक भक्त या शिवाचा आहे. ते मुखातून पाणी पिऊन केवळ या शिवाच्या शिवपिंडिकेवर शिवतोय. मांसाचे तुकडे नैवेद्य म्हणून अर्पण करतोय. नारदा हा वेगळा नाही का? नारदा हा कोण आहे आणि काय त्याची इच्छा आहे हे जाणण्याचा जाणशक्ती माझ्या नाही. राम राम जय श्रीमती राम. ओम नमः शिवाय. तुला ज्ञात आहे की देव हे भक्तिरूपी उंच कसोटीचे कडे आहे आणि प्रत्येक भक्ताला त्या कसोटीच्या कड्यावर उभा करून ज्यावेळी तो भक्त त्या देवाच्या परिसरात उत्तीर्ण होईल जीवनाचं त्यानं सोडा केलं. मग हे काय आहे, तो कोण आहे आणि कशासाठी अशा तऱ्हेने भक्त पाहायचं असेल तर ये माझ्या समोर. राजन गवस याने लागवण्याचं पारितोषिक दिले. गवस बंद यांचे मनपूर्वक आभार या बक्षिसाचा स्वीकार करतोय. आपला परिचय नावमध्ये खिंडराज असहाय्य व्यक्तीला असहाय्य करणं, माणुसकीच्या धर्माची जोपासना करणारा हा एक भिल्ललाज तुझा प्रतिस्पर्धी तुझ्या समोर आहे. अरे माझा प्रतिस्पर्धीपणे ठाव बनणार असेल तुझा प्रतिवादीपणे ठाव आहे मी. मग एक लक्षात घे, मारेल की बाहुबल आहे एका दिवसाला तुझ्या समोर आहे असे करता व्हा. दैव किती अविचारी, दैव किती अविचारी.
देव माणसा आपले उपकार कोणत्या शब्दात म्हणणार? आज आम्हा दोघांचं रक्षण केल्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप ऋणी आहोत. याची गरज नाही. कारण मी एक माणूस आहे. माणुसकीचा धर्म प्रत्येकाला पाळला पाहिजे. माणसाने माणसाला सहाय्य करणं हा खरा माणुसकीचा धर्म. आणि त्याच धर्माची जोपासना आमच्या ठिकाणी केली तर निसंकोचपणे राहा. हा आपले आभार मानावे तेवढे कमी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हा दोघांसाठी ढाल म्हणून उभे राहिला. तुम्ही उपकार आमचे पण काय पाहतोय? दुनिया माध्यम आहे. अर्थात ही दुपारची वेळ माझ्या देवाच्या भोजनाची वेळ समीप आली. अर्थात माझ्या देवाच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी स्वीकार साध्य करा देवासाठी. काय म्हणावं? सूर्याचे प्रखर किरण भूमीजवळ पडता क्षणिक क्षणाचा विलंब न करता निघून गेले. हा काय प्रसंग? अगदी. रक्त वाहत असेल. अरे देवाने तुला तर दोन नेत्र दिले. एक नेत्र जर का माझ्या देवासाठी खर्चे जात असेल काय पर्याय? असंच करावं. माझा एक नेत्र काढावा आणि जो रक्त माळ असते माझ्या देवाचा नेत्र आहे त्या जागी हा माझा नेत्र लावावा. हा माझा नेत्र. अरे तुझा एक नेत्र देवाच्या कामी आलाय. एक नेत्र तू जग पाहू शकतोस. नव्हे तर माझा आनंद कशा नाही. या माझ्या नेत्र माझा देव मी पाहतोय. मग यावेळी माझ्या देवाला होय नैवेद्य अर्पण. काय पाहतोय? माझा एक नेत्र माझ्या देवाच्या नेत्राच्या जागी लागला. पण दुसऱ्या नेत्राकडे मी माझ्या देवाच्या पाहतोय. माझ्या देवाच्या दुसऱ्या नेत्रातून एकसारखं बळबळ रक्त वाहतंय. काय करावं? माझ्या देवाला यात्रा होत असते. माझ्या देवाला जर काही यात्रा होत असते. नाही केदार, अरे तुझ्या देवाने तुला दोन नेत्र दिले. एक नेत्र देवाने लावलास. राहता राहिल्याचं दुसरा नेत्र. तू अंधारात पुढे काय झाले? माझे दोन्ही नेत्र गेले मला परवा नाही. माझ्या देवाला जगाचा चित्रपट माझ्या देवाने मला पाहायच्यासाठी यावेळी काय करणार आहे? माझा राहता राहिलेला दुसरा नेत्र माझ्या देवाला मी लावणार आहे. पण विचार करते जर का मला नेत्र मी दुसराही घडला असेल माझे दोन्ही नेत्र जाणार आहेत. हा चिन्ह पूर्णतः आंधळा होणार आहे. मग जर मी आंधळा झालो असेल माझा देव कुठं आहे? माझा देवाचा नेत्राची जागा कुठं आहे हे मला कसं कळणार आहे? याच्यासाठी असंच करावा. देवाचा अंदाज घेण्यासाठी होय देवाचा अंदाज घेण्यासाठी यावेळी माझा एक पाय या माझ्या देवावर मी जपतोय. देवावर मी जपतोय. हे माझ्या परमप्रिय भक्तवत्सल, अरे आतापर्यंत ज्या देवाची तू भक्ती केली आवाज तो देव तुला दर्शन देण्यासाठी सगुण स्वरूपाने आलेला आहे. माझा देव आतापर्यंत माझ्याशी कधीही बोलला नाही. माझा देव कधीही बोलला नाही. तो आता माझा देव बोलता झालाय. देवा आज तू बोलू लागलाच रे.
डोळ्याने मी पाहिलंय तो मत देवाच बोलतात शिवाय हे माझ्या परमप्रिय भक्ता देवाचा काय उपयोग काय देवा तू बोलता झालास पण मी तुला नाही पाहू शकत बरोबर आहे. मी नेत्रहीन झालाय खरंय. माझ्या गावाने नेत्र देवाने तुला लावले पण हे माझ्या भक्ता हा यावेळी तुला दृष्टी नाही अरे या देवाचा सगुण रूप स्वरूप तू कसं पाहणार मग तुझा देव पहा तुला गेलेली दृष्टी पुनश्च देतोय पुनश्च देतोय पुनश्च देतोय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कोण आहे तो? माझ्या देवाच्या जागी, माझ्या देवाच्या ठाई कोण आहे तो? हे माझा परमप्रिय भक्तवत्सल अरे जो तू प्रश्न विचारशील ना प्रश्नाची समर्थक उत्तर तुला मिळतील मग ऐक मी तुझा अरे भक्त मी आहे. कोण आहे अरे ज्या आतापर्यंत तू निर्जीव शिवलिंगाची भक्ती केलीस त्या ज्या निर्जीव शिवलिंगात वास करणारा अरे हा काशी विश्वेश्वर जगाचा देव विश्वनाथ तू जगाचा दे पण ज्यावेळी देव दर्शन केव्हा देतात भक्ताला प्रत्येक भक्ताला उंच असा कसोटीच्या कड्यावर उभा करतात आणि तो जर का भक्त त्या देवाच्या कसोटीत उतरला ना तर हे सगुण सावळ स्वरूपाने देवा तुझ्या दर्शनानं विश्वातील काही गोष्टीचं ज्ञान मला प्राप्त झालं ज्या पार्थिव लिंगाची स्थापना मी केली त्याचं भजन केला पूजन केला देव ज्याचं मी पाहिलं त्याच स्वरूपाने वास्तव्य करणारा हा काशी विश्वेश्वर बरोबर आहे आज मूर्तिमंत स्वरूपाने माझ्या समोर उभं राहिला देवा याला सुद्धा भक्ता कारण आहे हा अरे माझ्या नेत्रावाटे भळाभळा असं रक्त वाहू लागलं अरे ही मी तुझी कसोटी घेत होतो कारण भाव तोची देव प्रत्येक भक्ताच्या मनात जर का भाव असला असेल देव दूर नाही अरे देवा भक्ती भावाला भुकलेलाच आहे आणि म्हणूनच या सगुण सोडताना तू माझ्या घेतलेल्या परिषद उत्तीर्ण झाला म्हणून तुला दर्शन देवा तुझा मूर्तिमंत स्वरूप पाहिला नेत्राचा पाहणं पिठाच्या मनोभावाची मनात निर्माण झाला आत्मा शुद्ध झाला आणि मनाच्या ठिकाणी परमानंद वाहून आणि देवा निर्मला चिंता करू अजूनही मी तुझ्या समोर उभा आहे ए! पण मी एकटाच होतो माझा सहाय्य करता माझा देव तुझ्या समोर उभा आहे हा देव! हा अरे या देवाचं नामस्मरण तू कर मला करा स्थायी आणि या देवाची मग काय कुणाची मार अर्धांगी पार्वती देवा शिरपती लागला ज्या यक्षाने हाकार माजविला आणि त्याच यक्षाशी मी संघर्ष केला पण देवा तुझ्या हाती असणारे शस्त्र शस्त्राचा आघात त्याच्या देहावर झाला पण देवा या त्याच्या देहात देवी विमान बदल का भक्ता प्रश्न योग्य आहे सारे संभ्रमानं संभ्रमित झाला असा अरे हा यक्ष म्हणजे कोण होता
अरे या ठिकाणी तो का वावरत होता तर ऐक, अरे हा इथला नव्हे, हा स्वर्ग लोकीचा चित्रमा गंधर्व. पण याला यक्ष स्वरूप का आणि कसं प्राप्त झालं याच्यामुळे असे कारण आहे. ज्यावेळी स्वर्ग साम्राज्यात नित्याचा दरबार होता आणि अशा नित्याच्या दरबारी देवगुरु बृहस्पती सुद्धा उपस्थित होते. साऱ्यांच्या मनाच्या मनोरंजनासाठी अष्टरंभांचं नृत्य आणि त्या नृत्याला गंधर्वाची वादनाची साथ. पण त्या दिवशी रजेचा दिवस असल्यामुळे चित्रमा गंधर्वानं सोमरच प्राशन केला होता. पण प्रत्येकाची इच्छा होती की या तिलोत्तम रंभेच्या गायनाला, तिच्या नृत्याला केवळ चित्रमा गंधर्वाची साथ हवी. म्हणून देवतानं त्याला आज्ञा केली. देव आज्ञा मान्य करून चित्रमा गंधर्व दरबारी उपस्थित झाला. नृत्याला सुरुवातही झालं. पण ऐन वेळी त्या रंभेचा पल्लव आपल्या स्कंदावरून खाली पडला गेला. हे गंधर्वाच्या लक्षात आलं आणि तो पल्लव सावरण्यासाठी गंधर्वानं प्रयत्न केला. हे देवगुरु बृहस्पतीनं पाहिलं. पण देवगुरु बृहस्पतीचं मन विचलित झालं. हे पाहता क्षणी तत्काळ क्रोधाने क्रोधिष्ठ झाले आणि त्याच क्रोधाच्या भरात त्या चित्रमा गंधर्वाला शाप दिला की हे गंधर्वा, यावेळी आम्हा साऱ्या देवदेवतांना मान खाली घालण्यासारखं तू केलं. म्हणून याच्या पुढे तू एक यक्ष होऊन मृत्यूलोकाच्या ठिकाणी अरण्यात फिरशील. देवा, शापामुळे यक्षराज निर्माण झाला. मग देवाचा उद्धार कसा? एकच शास्त्र आधार त्यानं मांडिला की दानाला दक्षिणा, पराक्रमाला बक्षीस, तत्व शापाला उशाप. हे गुरुदेव, दिलेला शाप मला भोगावाच लागणार आहे, पण मला उशाप हवा आहे. त्यावेळी त्या गंधर्वाला गुरु बृहस्पतीनं दिलेला तो उशाप की ज्यावेळी तुझा तू शिवभक्तांचा छळ होईल त्यावेळी शिवशंभूच्या हाती असणारा हा जगबक्ष आणि या जगबक्षाचा आघात जर का तुझ्या देहावर झाला असेल तुला तत्काळ पूर्वस्थिती प्राप्त होईल. अरे हा माझ्या हाती असणारा जगबक्ष, तुझा देव म्हणजे कैलासीचा महादेव आणि या जगबक्षाचा आघात त्याच्या देहावर झाला, उद्धार झाला. ते पुष्प युवनात बसून तो स्वर्गलोकी गमन करतोय. स्वर्गलोकी गमन करतोय. देवा, तुमचं महत्व आणि तत्व राखण्यासाठी तुम्ही दिलेला शाप अखेर सत्य झाला आणि उशापही सत्य झाला. गंधर्व आकाश मार्गाने स्वर्गाच्या दिशेने निघून गेले. मग देवा, ज्या कलापानं तुझी सेवा केली, भक्ती केली, या शिवपिंडिकेत मी देव म्हणून पाहिला. बरोबर आहे. मग देवामध्ये एकच प्रश्न आहे. काय म्हणतो देवा, माझी आई कोण? देवा, माझा बाप कोण? हा प्रश्नाचं उत्तर मला हवंय. पण अरे आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर तू शोधतोय, हा पण या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला सापडलेलं नाही. हा मग तुला जन्म देणारा असा महाभाग बाप कोण? अरे जन्म देणारी ती मातृदेवता कोण हे तुला ऐकायचं या देवाच्या मुखातून. हा. मग ऐक, अरे तुझा जन्म झाला तो पार्थिव कुलात झाला. शिकार करावी आणि स्वतःच्या जीवनाचा उदरनिर्वाह करावा. आणि तो तुझा बाप म्हणजे नगद आणि आई ततई यांच्या कुशीकुलात तुझा जन्म झाला आणि याच आंध्र देशाच्या भिंड अरण्यात राहून शिकार साध्य करून स्वतःच्या जन्माचा उद्धार केला. पण तुझा जो प्रेम, अरे भाव भक्ती या कैलासीच्या देवाच्या चरणी दृढ केली. म्हणून साक्षात मी बघतो. अरे माझ्याजवळ देवा, उत्तर आहे, नीच नाही. मला समाधान त्या वाटते. विश्वाचा मी देव आहे. एकाच गोष्टीचा माझ्या जन्माला ती आई मला कळली, माझा जन्माचा बाप मला कळला. या जगाला मी ओढून सांगणार आहे, मी दुराचारी नव्हे, मी पापाचा गोळा नव्हे, माझी आई पापी नव्हे. पण देवा, कणखर भक्ती मी तुझी केली बरोबर आहे. आणि या लिंगाची मी स्थापना केली. आहे. मग देवा, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत माझ्या नावाला महत्व राहावं. तुझ्या नावाला हा मग हे माझ्या परमप्रिय भक्तवत्सा, अरे ज्या ज्या भक्तानं भक्ती भावानं या देवाची भक्ती केली, हा भक्ती केव्हाही वाया जाणार नाही.
आणि तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी या क्षणी तुझा देव तुला प्रसन्न झालाय. मग ऐक, याच्या पुढं या शिवलिंगाची तू स्थापना केलीस. इथं भव्य दिव्य असं भलं मोठं मंदिर उभारलं जाईल आणि त्या मंदिरात या शिवलिंगाची स्थापना केली जाईल. आणि याला नाव काय माहित आहे काय? हा सारे जण भक्त येतील ती या शिवलिंगाला याच्या पुढे काय म्हणतील? काल हस्तेश्वर शिवलिंग. देवा. काल हस्ते. तुझ्या मुखाचे शब्द ऐकले मनाचं समाधान झालं. पण जेव्हा तिथं आपल्या दोन्ही नेत्र तुला अर्पण केले मग त्याला महत्व दे काय? एकच पहा, या ठिकाणी मंदिर उभारल्याच्या नंतर ही समोर दिसणारी मोकळी जागा आहे. आणि याच मोकळ्या जागेत तुझी प्रतिमा उभारली जाईल. आणि ज्यावेळी या काल हस्तेश्वर तीर्थाला जे भक्त भाविक येतील माझ्या दर्शना अगोदर त्यांना तुझं दर्शन होईल. आणि तुला कोणत्या नावानं संबोधतील माहित आहे? हा अरे सारेजण शिवभक्त कणप्पा, शिवभक्त कणप्पा. देवा, धन्य धन्य झालो. आणि सदोदित तुझ्या जागा, अरे तुझी जागा माझ्या चरणाशी स्थान आहे. म्हणजे माझा उद्धार झाला. उद्धार त्या दोन चरणांना स्थान मिळणार आहे. देवा, अन्य मला काय हवंय? आशीर्वाद. इच्छा पूर्ण कर. नवथादी